तुम्ही आयात निर्यातीसाठी यांचा सल्ला घेणार आहात, पण ज्यांनी ऑलरेडी तुम्हाला मदत केलेली आहे असे अमित मनोरे सर जे आहेत, हे SHG मेडचे संचालक आहेत. त्यांना बिझनेस एक्सलंट अवॉर्ड 2023 हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर टेक्निकल स्टार्टअप अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे 2019ला. एकच प्रश्न मी विचारतो, कारण तुमचा जीवन प्रवास तर तुम्ही सांगितला तर त्याला भरपूर वेळ जाईल. बचत गटांच्या सध्या काय समस्या आहेत आणि नवीन काय संशोधन आम्ही करू शकतो? नक्कीच. आज आपल्यासमोर सर्व उपस्थित मान्यवर हे बचत गटाला रिलेट करतात किंवा बचत गटासंदर्भात येतात. तर आतापर्यंत तुम्ही सर्व एक्सपर्ट लोकांचं म्हणणं ऐकलं. थोडं तुम्हाला त्या टेक्निकल किंवा तुमच्या गोष्टी ह्या तुम्ही कधी बघितल्या नसतील त्या कारणास्तव किंवा असे सर्टिफिकेशन असतील जे तुम्ही बघितले नाही, त्यामुळे तुम्हाला थोड्या कठीण वाटत असतील. परंतु ही आता काळाची गरज आहे आणि आपल्याला ह्या सर्व प्रोसेसमधून जाणं आपल्याला भाग आहे. तर आपण सुरुवात करूया. बचत गट बेसिकली आम्ही ग्राउंड लेवलवर बचत गटांच्या ताई माई त्यांच्या सोबत राहून काम करतो. तर असं सोबत राहताना आमच्या असं लक्षात आलं की बचत गटाच्या महिलांकडे कॅपॅबिलिटी खूप आहे, परंतु त्या कॅपॅबिलिटीचं 100% कन्व्हर्जन होत नाहीये. जर आपण फिगर आउट केलं तर NLMU म्हणून एक पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, त्या पोर्टल अंतर्गत सर्व बचत गट रजिस्टर होतात, ज्याला आपण काही उमेद अभियानामध्ये रजिस्टर करतो, पंचायत समिती अंतर्गत, काही महानगरपालिकेअंतर्गत रजिस्ट्रेशन करतो. तर हे सर्व रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आपण केलं जातं त्यानंतर एक RF म्हणून एक निधी प्रत्येक बचत गटाला भेटत असतो, 60,000 रुपये, जो आधी 30,000 रुपये भेटत होता. तर ह्या निधीचा विनियोग कसा केला पाहिजे किंवा बचत गटांना उद्योगधंदा स्थापन करताना काय काय अडचणींचा सामना करावा लागतो याचा अभ्यास आम्ही सुरुवातीला करायला सुरुवात केली. त्यावेळेस असं लक्षात आलं की पोर्टलमध्ये समजा आपण एक डिस्ट्रिक्टचं उदाहरण घेतलं तर 30,000 बचत गट रजिस्टर होतात आणि त्यापैकी उद्योगधंद्यामध्ये फक्त 3,500 बचत गट असतात. म्हणजे एकंदरीत फक्त 10% बचत गट हे उद्योगधंदा स्थापन करू शकतायत. म्हणजे भारताचं टार्गेट आहे, आपल्याला जर इकॉनॉमीला सपोर्ट करायचा असेल त्या लेवलला, तर ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन करणं खूप गरजेचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी SHG हा एक बेस्ट ऑप्शन गव्हर्नमेंटकडे होता. त्या कारणास्तव गव्हर्नमेंटने काय केलं की SHG साठी RF, वेगवेगळ्या योजना, लखपती दिदी अशा वेगवेगळ्या स्कीम्स काढल्यात, जेणेकरून त्या महिला बचत गटातील महिला कर्ज घेऊ शकतील आणि त्या कर्जाचं रूपांतर एक चांगल्या उद्योगधंद्यामध्ये करू शकतील. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हा सर्व महिलांना कर्ज भेटतंय, RF भेटतंय, बऱ्याचदा कर्ज देखील मंजूर होतंय, परंतु तो उद्योगधंदा स्थापन करण्याची सर्वात मोठी जी अडचण आहे ती माझ्या मते ही मानसिक दृष्टी आहे. कारण आपली मानसिकता ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये की आपल्याला आपलं उत्पादन कुठपर्यंत न्यायचं आहे. असं म्हणतात की स्वप्न मोठे बघावे जेणेकरून आपण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकू. आपण बचत गट म्हणून किती स्वप्न बघतो, किती. आज आपण लिज्जत पापड यांचं ऐकलं की लिज्जत पापड हे 7 महिलांनी सुरू केलेलं होतं आणि आज ते कुठल्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला लिज्जत पापड भेटतो. तुम्ही DMart मध्ये जा. सॉरी, लिज्जत पापडचा विषय निघाला म्हणून सांगतो. सरांशी सकाळी बोलताना भारतातल्या 17 राज्यांमध्ये 82 शाखा आहेत लिज्जत पापडच्या आणि 1959ला 7, बऱ्याचदा 60 असं ऐकायला जातं, पण 7 महिलांनी एकत्र येऊन हा उद्योग सुरू केला होता. आणि आता सुरेश कोते साहेब उपस्थित होतेच, एकूण उलाढाल 2,500 कोटी रुपयांची आहे लिज्जत पापडची. सर, तर बघा, सरांनी जे फिगर्स सांगितले आपल्याला, आपण कधी स्वप्न बघितले आहेत का हो एवढे? आपण किती स्वप्न बघितलेत? आपले उत्पादन कुठपर्यंत न्यायचं आहे तुम्हाला? तुम्ही जे काय उत्पादन आता करत असणार किंवा बचत गटाचं, ते कधी तुम्ही विचार केला का आपण ज्या किराणा दुकानात जाऊन किराणा घेतो, ऍटलिस्ट त्या दुकानात तरी भेटलं पाहिजे? कोणी कोणी स्वप्न बघितलं असं? तुम्ही बघितलं किराणा दुकानात भेटलं पाहिजे, त्यासाठी काय तुम्ही प्रयत्न काय केले? सर्वात सुरुवातीला तुमचं उत्पादन जर फूड रिलेटेड असेल तर बेसिक NABL सर्टिफिकेट, जसं आता मॅम बोलत होत्या, शेल्फ लाईफ माहिती असली पाहिजे त्या प्रोडक्टची, त्याशिवाय कुठलाही दुकानदार तुम्हाला प्रोडक्ट ठेवणारच नाही. तर तुम्ही हे सर्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलात का? NABL सर्टिफिकेट किंवा शेल्फ लाईफ सर्टिफिकेट, प्रोटीन किती आहे काय, तुम्ही कुठलंही उत्पादन आणतात दुकानातून, त्याच्या मागे जर बघितलं ना तर तुमच्या तिथे लिहिलेलं असतं कार्बोहायड्रेट किती, प्रोटीन किती, बाकी कंटेंट किती.
तुम्ही तुमच्या उत्पादनासाठी कधी हे प्रयत्न केलेत का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्या कारणास्तव आपलं उत्पादन हे मॉलमध्ये किंवा मग आपल्या किराणा दुकानामध्ये किंवा ह्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. तर आपल्याला आज ह्या SHG मेडच्या फॉर्मॅटमध्ये आपण एक काम करतोय की आम्ही ह्या बचत गटाला उद्योगधंदा सिलेक्ट करण्यासाठी आम्ही 4 स्टेप्समध्ये डिवाइड केलं सुरुवातीला. पहिली स्टेप्स होती बिझनेस सिलेक्शन. होतं काय की ग्रामीण महिलांना उद्योग कुठला करायचा नेमकं हेच लक्षात येत नाही. बऱ्याचदा असं असतं की कोणीतरी शेजारचा म्हणतो 35% सबसिडी ह्या योजनेमध्ये मिळते, आपण ती योजना घेऊन टाकूया. मग तो त्याचे ऍप्लिकेशन करतो, त्याचा DPR जसं तुम्ही म्हटलात CN कडनं बनवून घेतात, 35% सबसिडी होते. परंतु त्यानंतर उद्योग सुरू केल्यानंतर अडचणी सुरुवात होतात. उत्पादनच तयार होत नाही, त्याचे कॅल्क्युलेशन भेटत नाही. तुम्ही बनवतात 10 रुपयाला आणि मार्केटमध्ये 4 रुपयाला मिळते. आज मी खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला. आपण जो उडदाचा पापड जसं बनवतो किंवा कुठलाही पापड आपण बनवतो, तो पापड मॅन्युफॅक्चर करून आपल्या घरात जेवढ्याला पडतो ना, त्याच्यापेक्षा 70% किमतीत मार्केटमध्ये मिळतो. मग तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं कॉम्पीट करणार? जर मार्केटमध्ये तुम्हाला तुमचे प्रोडक्ट कॉम्पीट करायचं असेल तर तुम्हाला इंडस्ट्रियल स्टँडर्ड पासून तर या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी विचार करावा लागेल. आणि त्याच गोष्टीसाठी तुम्हाला आम्ही SHG मेड मार्फत मदत करतो. आम्ही उद्योगधंदा सिलेक्ट करण्यापासून त्यानंतर त्याचं तंत्रशुद्ध ट्रेनिंग, म्हणजे आम्ही ट्रेनर कडून जसं ट्रेनिंग देतो, जेव्हा सक्सेसफुल बिझनेस आहे, जसं आता आपल्यासोबत ताई बसलायत, त्यांनी सोलर डिहायड्रेशनचं सक्सेसफुल करून दाखवलंय. त्यांना नेमकं माहिती आहे की 20 किलो टमाट्यापासून किती किलो पावडर तयार होते, 17 किलो टमाट्यापासून किती पावडर तयार होते. तर तुम्ही या लोकांकडनं जेव्हा एखादी गोष्ट नवीन बिझनेसमध्ये शिकतात तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन मिळतात, जे की तुम्ही थेरॉटिकल नाही घेऊ शकत. जेव्हा तुम्ही एखादा उद्योगधंदा स्थापन करतात, मशिनरी घेतात, तेव्हा मशीनवाला सांगतो की आमची मॅक्सिमाइज कॅपॅसिटी आहे, 1000 किलो आम्ही बनवून देतो. पण मॅक्सिमाइज कॅपॅसिटी ही 24 तासाची असते. 24 तास तुम्ही काम करतात का? बचत गट 24 तास काम करतो का? या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे मशिनरी सिलेक्शन करण्यापासून तुमचे डॉक्युमेंटेशन करण्यापर्यंत, तुमचा बिझनेस सिलेक्शन केल्यानंतर जिओग्राफिकली तुम्ही आज आपल्याकडे बघतो आपण संगमनेरमध्ये दुधाचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर दुधाच्या व्यवसायामधून आपण काय बाय प्रोडक्ट करू शकतो आणि तेच बाय प्रोडक्ट जर आपण संगमनेरमध्ये विकायला घेतलं तर कितीचा फायदा होणार आहे? कारण मार्केट हे डिमांड सप्लायवर चालतं. डिमांड तुमची आता इकडे संगमनेरमध्ये सप्लाय खूप जास्त आहे, तर सप्लाय जास्त असल्यामुळे तुम्ही सेम गोष्ट इथं विकू नाही शकत. तर तुम्हाला इथं बघावं लागेल की इथं डिमांड काय. तर जसं डिमांड तुम्ही बघणार तर इथे तुमच्याकडे सर्वात जास्त पशुधन आहे. पशुधनसाठी तुम्हाला चारा पुरतो का? जसं मुरगस बॅगचं सरांनी उदाहरण सांगितलं होतं, बेस्ट एक्झाम्पल होतं. किंवा जसं मॅडमांनी पाणीपुरीचं एक्झाम्पल सांगितलं. तुम्ही जो धंदा बघताय त्याच्यामध्ये नक्की रिक्वायरमेंट काय? जर मुरगस बॅग चारा तुम्हाला इथे उपलब्ध करायचा असेल किंवा मग तुमचं शेण जे तुमचं बाय प्रोडक्ट असतं ह्या गोष्टीमधून, त्याच्यातनं तुम्ही सेंद्रिय खत तयार करू शकला, तर ते सेंद्रिय खताची किंमत कुठे आहे आज? सेंद्रिय खत भेटत नाहीये मार्केटमध्ये, एवढी डिमांड आहे सेंद्रिय खताची. तर तुम्ही अशा गोष्टींचा विचार करायला पाहिजे. R&D म्हणजे एखादा उद्योगधंदा सिलेक्ट करताना ते उद्योगधंदा सर्व करताय म्हणून करणं नव्हे, तर त्या उद्योगधंद्यामध्ये जो बेसिक तुमचा बाय प्रोडक्ट पासून तुम्ही काय तयार करू शकतात का, किंवा ह्या गोष्टीची डिमांड आहे का, तर हे बघणं, हे गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला मदत करतो SHG मेड फॉर्मॅटमध्ये. ह्या मेड फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला SHG फॉर्मेशन पासून उद्योगधंदा सिलेक्ट करणं, जिओग्राफिकल लोकेशन जसं मी सांगितलं, ट्रेनिंग मी सांगितलं, करणं, ह्या करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. नंतर तुमचं डॉक्युमेंटेशन ट्रेनिंग झाल्यानंतर सर्वात मोठा पार्ट, जसं सर्व बोलले की मार्केटिंग. मार्केटिंग हा सर्वात क्रुशियल जॉब म्हटला जातो. कुठलंही उत्पादन बनवणं जेवढं सोपं आहे तेवढं विकणं खूप कठीण आहे. तुम्हाला एखादं उत्पादन विकायचं असेल तर तुम्हाला विकण्यासाठी खूप मेहनत लागते. तुम्ही बघितलंय का, जसं मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असतात ते सेल्समध्ये सेपरेटली बजेट ठेवतात. म्हणजे एखादं उत्पादन तयार झाल्यानंतर त्यांचा एक 25% 30% हा सेल्सचा बजेट असतो, प्रोडक्ट विक्रीसाठी बजेट असतो. परंतु आपल्या बचत गटामध्ये आपले कॅल्क्युलेशन काय असतं, 15 रुपयाला आम्ही ही वस्तू मॅन्युफॅक्चर करतोय, आम्ही 30 रुपयाला विकून टाकू, तर 30 रुपये आम्हाला प्रॉफिट, 15 रुपये प्रॉफिट होईल. तसं कॅल्क्युलेशन नाही होत. तुम्ही त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग करतात, त्यासाठी सेल्स करतात,
त्या सेल्समध्ये जी कॉस्ट असते ती कॉस्ट तुम्हाला इन्क्लूड करावी लागते. तुम्ही ट्रान्सपोर्ट करतात, ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या कस्टमरला जेव्हा फोन करतात ना तेव्हा त्या फोनचा चार्ज सुद्धा तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट केला पाहिजे की मी 1 रुपयाचा फोन करतो या प्रोडक्ट विकण्यासाठी, तर मला त्याच्यामध्ये ते डिडक्शन झालं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी कशा बघायच्या, एखादा उद्योग करण्यासाठी कुठले बारकावे आपल्याकडे असले पाहिजे आणि या छोट्या गोष्टी असल्या पाहिजे, यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि ही मदत आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून उद्योगधंदा सिलेक्ट केल्यापासून तर तुमचं प्रोडक्ट हे कस्टमर पर्यंत जाण्यापर्यंत, त्याच्यामध्ये लोगो मेकिंग असू शकतं, तुमची ऍड तयार करणं असू शकतं, किंवा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आता एवढ्या छोट्या डिस्कशनमध्ये आपण डिस्कस नाही करू शकत. तर ह्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो. तर यासाठी तुम्ही जे ऍप्लिकेशन फॉर्म भरून ठेवलेले आहेत, किंवा मग आता जयाताईंनी जसं तुम्हाला इंटरेस्ट विचारलेला आहे, आम्ही एक फॉर्म सर्क्युलेट केला होता, त्यामध्ये सर्वांना विचारलं होतं की तुमचा इंटरेस्ट काय बिझनेस करण्यामध्ये, आणि तुमची त्यामध्ये तुमचं स्वतःची एक्सपर्टी आहे का, तुम्हाला तो बिझनेस येतो का. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला हे सर्व ट्रेनिंग किंवा ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. आता जरी आपली उपस्थिती कमी असली, किंवा मी आता या सर्व महिलांना, ताईंना हॅट्स ऑफ करतो की तुम्ही सर्व ऐकण्यासाठी इथपर्यंत थांबलात, म्हणजे तुमची खरंच मनापासून उद्योग करण्याची इच्छा आहे आणि तुम्ही उद्योग करू शकतात. सर्वांनी स्वतःसाठी तरी एकदा टाळ्या वाजवा की जेवढे थांबलेत तेवढे. ज्या बसल्यात ना त्यांना खरंच करायचं आहे, आणि ज्या लांबून ऐकतायत त्या पण प्रयत्न करणार आहेत. हळूहळू त्यांचाही प्रवास इकडे सुरू आहे.